शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी एक भावनिक आवाहन केलं। माझ्यावरचे आरोप खरे निघाले तर मी पदावरून पायउतार होणार आणि तुमच्यातल्या शिवसैनिकाला पक्षप्रमुख करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले। तुमच्यातला शिवसैनिक पक्षप्रमुख बनला तरी चालेल, पण सोन्यासारखी शिवसेना चोरांकडे द्यायची नाही। मला नेतृत्वाची हाव नाही, पद सोडायला तयार आहे असं ते म्हणालेले आहेत। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाप सवाई बेटा कसा असतो या ऑपरेशन टायगर मध्ये मला माहिती आहे। शिंदे साहेब, एवढं तुमचं योगदान आहे, त्याची अपेक्षा 2 पावलं आमच्या श्रीकांतचं योगदान आहे, याची मला कल्पना आहे। आणि म्हणून श्रीकांतजी, तुमचं मनापासून अभिनंदन, महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन। आणि शिंदे साहेब, तुम्ही आता माझी विनंती आहे, एक शिवसेनेचा नेता म्हणून तुमची विनंती आहे की आता श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका। कपाळ वाट लावू नका, खूप जबाबदारीने बोलतोय। मी इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही। मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये मी पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही। नाही तर आम्हाला आदित्य साहेब म्हणायला लागायचं। मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक। पण शिंदे साहेब, ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे। मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल, श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू। पण श्रीकांतला विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया। जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला। ही शिवसेना। पण भाईंचा प्रस्ताव जो आहे, तुम्ही नेते लोकांनी ठरवायचा आहे, ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा आहे। तर याच 2 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भात आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, शिवसेनेचे मेळावे आपण पाहिले आणि त्या संदर्भात एका शिवसेनेकडून म्हणजे शिवसेना युबीटी कडून उद्धव ठाकरे यांनी पद सोडण्याचं खरं तर त्या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे। जर माझ्यावरचे आरोप खरे ठरले तर तुम्ही सांगाल त्यावेळेला मी लगेचच पद सोडीन असं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मात्र श्रीकांत शिंदेंना युवा सेना प्रमुख करा, राष्ट्रीय सरचिटणीस करा अशी पद देण्याची भाषा झाली आहे। कशा पद्धतीने आपण या दोन्ही बातम्यांकडे पाहायचं? कालचे शिवसेनेचे दोन्ही मेळावे हे अर्थातच राजकीयदृष्ट्या इथून पुढचे काही दिवस हे चर्चेत राहणारे आहेत। एकीकडे सहानुभूतीची लाट होती, एकीकडे भावनिक साध होती, तर दुसऱ्या बाजूला शक्ती प्रदर्शन होतं। जसं तू म्हणालीस की उद्धव ठाकरेंनी पद सोडण्याची भाषा केली, मानसिकता ती दर्शवली, मात्र दुसरीकडे पदोन्नतीची भाषा झाली। त्याच्यामुळे एकंदरीतच एका बाजूला भावनिक साध तर दुसऱ्या बाजूला शक्ती प्रदर्शन, असंच काहीसं या दोन्ही मेळाव्यांचं चित्र राहिलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी तर स्पष्टपणे पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत
ऑपरेशन टायगरला दुजोरा दिला, इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीचे ऑपरेशन होतील का, अशा पद्धतीची काही सूचक वक्तव्य केली. तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन टायगर नंतर जी काही परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. आपल्या कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढावा ही त्यामागची आपली इच्छा आहे. मात्र अशा पद्धतीने जर पक्षांमधून वारंवार लोक निघून जात असतील तर मी पक्ष सोडायला तयार आहे, तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे, अशा पद्धतीची भाषा ही उद्धव ठाकरेंनी केलेली होती. त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं की 60 वर्षांची झालेली आहे शिवसेना. मात्र 60व्या वर्धापन दिनाला सुद्धा हा विषय म्हणजे वर्धापन दिनाचा मुख्य विषय काय असावा, तर इथून पुढची रणनीती काय आहे पक्षाची, पक्ष संघटन वाढीला कसं लागावं, ही अशा प्रकारची भूमिका खरं तर कुठल्याही वर्धापन दिनाला पक्षाला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असते. मात्र 60व्या वर्धापन दिनी सुद्धा चर्चा आहे शिवसेनेत ती म्हणजे फुटीरतेचीच. आणि म्हणूनच जेव्हा खासदार एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा आणि अशा वेळेला जेव्हा वर्धापन दिनासारखा मेळावा घेतला जातो तेव्हा इथून पुढे काय करायचंय, जर पक्षाचा बेस हालत असेल, केडर किती मजबूत आहे यावरती लक्ष ठेवणं अपेक्षित असतं. कदाचित काल उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना घातलेली ती साथ आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेना तळागाळात रुजवण्याचं काम हे शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली. दुसरीकडे मात्र आता राज्याच्या राजकारणात एकंदरीतच राजकीय पटलावरती जे अधिक वजनदार बनू पाहतायत त्या एकनाथ शिंदेंनी आपल्याकडची ताकद कशा पद्धतीने वाढतेय, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमधला उत्साह कसा वाढतोय हे दर्शवण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच एकनाथ शिंदेंनी आपली वाढलेली राजकीय ताकद ही आपल्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर ठेवली. सोबतच श्रीकांत शिंदे हे आता एका नव्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने समोर येईल याचे सुद्धा संकेत देण्यात आले. त्याच्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची कशा प्रकारे बढती होणार आहे हे बघणं तर महत्त्वाचं आहे. मात्र दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता नेतृत्व नेमका काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. अगदी त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये ज्या हालचाली घडतात त्या येत्या काळात कशा पद्धतीच्या राहतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.